ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। अण्णा आपल्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे, काय सांगा, काय पहिली प्रतिक्रिया आहे? खरं तर आपण बघितलं की काल संध्याकाळी उशिराने भारतीय जनता पक्षाने जळगाव विधान परिषदेसाठी माझ्या नावाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। पहिल्यांदा तर मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पक्ष नेतृत्वाचं खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानेल की माझ्यासारख्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने संधी दिली। आपण जर बघितलं तर या देशाचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, नरेंद्रजी मोदी साहेब आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, दुसऱ्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य एका विकासाच्या दिशेने घोडदौड करते आहे। आणि सुदैवाने आपण जर बघितलं तर या जिल्ह्याचे नेते संपन्न महाराष्ट्राचे संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊ महाजन, केंद्रीय मंत्री आदरणीय रक्षाताई खडसे, दुसरे शिवसेनेचे मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील, आमचे दुसरे मंत्री आदरणीय संजय भाऊ सावकारे, तसेच महायुतीचे सर्वच आमदार खासदार यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातील अतिशय चांगल्या प्रकारे काम या ठिकाणी सुरू आहे। आणि याचीच प्रचिती जर आपण बघितली तर गत काळात ज्या नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी झाल्या त्या जनता जनार्दनाने महायुतीला खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कौल दिलेला आहे। भरघोस मतांनी आणि भरभरून महायुतीचे उमेदवार नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहे। त्यामुळे आम्हाला नक्की विश्वास आहे की या ठिकाणी भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार या ठिकाणी नक्की विजयी होईल। शिवसेना ठाकरे गटाकडून दुसरीकडे आपल्याला आव्हान देण्यात आलेलं आहे, त्यांच्याकडून उमेदवारी आहे। आपण बघतो की निवडणुका असल्या म्हणजे चुरस ही असतेच आणि कुठलीही निवडणूक सोपी समजू नये आणि समोरची व्यक्ती या ठिकाणी दावा करतच असते, परंतु आपल्या माध्यमातून आपणच या ठिकाणी सर्व जनतेला दाखवलेलं आहे की या ठिकाणी महायुतीचे किती नगरसेवक या जळगाव जिल्ह्यात निवडून आलेले आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या नगरसेवकांची या ठिकाणी संख्या असल्यामुळे नक्कीच भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार।